पहिलंच सांगतोय, आजचा व्हिडिओ व्हेजिटेरियन लोकांसाठी नाही आहे. त्यामुळे तुम्ही उगाच तुमचं ज्ञान इथं पागळू नका. सरळ व्हिडिओ स्क्रोल करून वरती जावा, किंवा कोण मानत नसेल त्यांच्यासाठी पण नाही आहे. संध्याकाळचं टायमिंग झालेलं होतं. समोरच्या वाडीतल्या मावशीबाई टोपलं घेऊन त्यांच्या शेतामधल्या भाजीपाला विकायला आलेल्या होत्या. काही हिरव्यागार भेंड्या होत्या, काटेरी काटेरी वांगी होती. सासूबाईंना म्हटलं वांगी घ्या, मस्त भरलेली वांगी करायची, आणि भेंडीसुद्धा घेतली. गवार पण होती, पण गवार नाही घेतली. जसं काही सांगितलं, सांजेपाराची वेळ होती. मस्त गरमागरम चहा केला आणि एका मापट्याचा भात केला. आता एका मापट्याचा भात का केला, आमच्या सासूबाई आहे ना, त्यांचा माहेरचा येळोबाचा कोंबडा द्यायचा होता, तर त्याच्यासाठी कोंबडा आणलेला होता. आणि त्याचं ते मुडकं वगैरे असे 5 भाग असतात ना, पाय वगैरे, ते सगळे ना दोरीला बांधून आहे ना मग शिजवत घातले. कारण का ते खायचं नसतं. ते पहिल्यांदा त्या येळोबाला, किंवा म्हणजे ज्याचा कोंबडा असतो, कोणाकोणाचा माहेरचा कोंबडा वगैरे काय द्यायचा असतो, त्याच्यासाठी पहिल्यांदा तो नैवेद्य असतो. त्यासाठी एक मापट्याचा भात, 4 भाकरी आणि हे कोंबडा, असं काहीतरी नैवेद्य असतो. मस्त कोंबडा शिजत वगैरे घातला. गावच्या पद्धतीनं मी आज केलेला होता. आणि जसं गावाला कसं काळा काळा रस्सा होतो, तसाच रस्सा झालेला होता. पहिल्यांदा टोमॅटो कांद्याची पेस्ट घातली, नंतर आपलं खोबरं, आलं लसूणचं मसाला आपल्या गावच्या पद्धतीनं छान असा केला. मस्त असं चिकन आहे ना वाफलवलं पाणी सुटेपर्यंत, आणि तिखट गावाला कसं झणझणीत लागतं ना छान, मग तसं झणझणीत अशी जरा चटणी जास्त टाकली. आणि ते नंतर सगळं छान असं वाफवलं, आणि कट येण्यासाठी आहे ना उकळलेलं पाणी टाकलं. उकळलेलं पाणी टाकलं ना छान असा कट येतो. 4 भाकऱ्या घातल्या. सगळं काही जेवण झालेलं होतं. सासूबाईने नैवेद्य दाखवायला घेतला. जसा नैवेद्य दाखवतो, मुंडकं, पाय आणि अजून जे 4 पार्ट असतात ते सगळं काही घेतलं. मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगते. कुणी उगाच खोट काढू नका आणि स्वतःचं ज्ञान पागू नका. पहिलं सांगितले, ही गोष्ट मान्य आणि न मान्याचे, जे माणूस मानतं ते करतं. आता ह्या कसा नैवेद्य वाटमार्गी दाखवायचा असतो. देवाच्या नावाने 5 दगड ठेवायचे असतात. नारळ फोडायचा असतो, हळदी कुंकू अगरबत्ती वगैरे. सासूबाईंचा दरवर्षीचा आहे, किंवा ज्या सगळ्या सासरवाशिणी असतात त्या माहेरच्या सर्वांचा असतो. ते अशाच पद्धतीने करतात. घराच्या बाहेरच हा नैवेद्य दाखवायचा असतो. कोणता तरी कोंबडा असा असतो की तो घराच्या बाहेरच शिजवायचा असतो आणि घराच्या बाहेरच करायचा असतो. तशीच ही काहीतरी पद्धत आहे. सासूबाईंनी जसं होतं तशी पद्धत केली. हळदी कुंकू व्हायला अगोदर त्या दगडांना म्हणजे देव मांडून आहे ना पाण्याने धुतलं वगैरे, आणि सगळा काही नैवेद्य दाखवतो. मला वाटते तुमच्या पण गावची अशी काही पद्धत असेलच. ज्यांच्या गावची आहे पद्धत त्यांनी कमेंट करून प्लीज सांगा, म्हणजे मला पण माहिती पडेल की हा कोणाकोणाच्या गावाला असतं म्हणून. नमस्कार वगैरे केला. सासूबाई म्हणाल्या की भोळ्या मनानं मानून घे, काय चुकलं वगैरे असेल तर माफ कर. आणि आपल्या दक्षुने नारळ फोडला, कारण का माणसाने नारळ फोडायचा असतो ना. नारळ फोडला आणि सगळ्यांनी घरातल्याने नमस्कार करून घेतला. जाऊबाईचं तर पुंडुकलं, त्याला काही कळत नव्हतं. त्याने कुकरला नमस्कार पहिल्यांदा केला आणि सगळेजण जेवायला बसले. पोरांनी तर चांगली भाकरी कुस्कारून दाबून हाणली.